लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक महिलांनी ई-KYC पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत आणि त्यामागचं कारण आता समोर आलं आहे। अर्ज भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे हजारो अर्ज अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। पण आता सरकारने घेतला आहे मोठा निर्णय। अशा महिलांना अर्जातील माहिती पुन्हा दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे। मात्र लक्षात ठेवा, ही संधी फक्त 31 मार्च पर्यंतच उपलब्ध असणार आहे। याचबरोबर सरकारने लाडकी बहीण योजना बंद होणार का या प्रश्नावरही मोठं विधान केलं आहे। नेमकं काय आहे हा निर्णय, कोणत्या महिलांना अर्ज दुरुस्त करता येणार आणि पुढचा हप्ता कधी येणार, ही सगळी महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अर्ज दुरुस्तीची मोठी संधी। मित्रांनो, अनेक लाभार्थी महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र अर्ज भरताना काही महिलांकडून नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे सरकारच्या लक्षात आले। यामुळे अनेक महिलांचे अर्ज अडचणीत आले होते। पण आता राज्य सरकारने या महिलांना मोठा दिलासा दिला आहे। अर्जामधील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ही सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च पर्यंत उपलब्ध असणार आहे। म्हणजेच ज्या महिलांच्या अर्जात काही चूक झाली असेल त्यांनी 31 मार्च पूर्वी अर्जामध्ये सुधारणा करून घ्यावी, अन्यथा पुढे अडचण येऊ शकते। योजना बंद होणार का? सरकारचे स्पष्ट उत्तर। गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मनात प्रश्न होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का? पण सरकारने यावर आता स्पष्ट भूमिका मांडली आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार 1. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। ही योजना पुढेही कायम सुरू राहणार आहे। काही विरोधकांनी या योजनेवर टीका केली होती, पण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की लाखो बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे। शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा। याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे। सरकारच्या माहितीनुसार 25 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। तसेच जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे। सरकारने सांगितले की जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करून दाखवणार। अर्थसंकल्पातून स्पष्ट संकेत। राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। शेतकऱ्यांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत। सरकारचे म्हणणे आहे की शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि याच कारणामुळे शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। विरोधकांवर टीका। यावेळी सरकारने विरोधकांवरही टीका केली। सरकारचे म्हणणे आहे की पूर्वी काही घोषणा केल्या गेल्या होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत। मात्र सध्याचे सरकार म्हणते आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि त्याचा प्रत्यय आजच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे। महत्त्वाची सूचना। म्हणूनच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या अर्जात काही चूक झाली असेल तर 31 मार्च पूर्वी अर्ज दुरुस्त करून घ्या, कारण ही संधी पुन्हा मिळेलच असे नाही। तर बहिणींनो, ही होती आजच्या लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्त्वाची अपडेट। सरकारने दिलेली 31 मार्चची ही संधी सोडू नका आणि आपला अर्ज आजच दुरुस्त करून घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर तुमच्या इतर लाडक्या बहिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। सरकारी योजनांच्या अशाच अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।